नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राचं पहिलं प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप या प्रकरणावर आधारित स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बघा पहिला प्रश्न. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी सुरक्षा म्हणजे काय? मानवी सुरक्षेचे कोणतेही 2 प्रकार लिहा. उत्तर. परिणामकारक राजकारण, समाज पर्यावरण, ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक सामर्थ्य, मनुष्यबळ याबाबत वातावरण निर्मित करणे म्हणजे मानवी सुरक्षा होय. देशात राष्ट्रीय सुरक्षा होय. तंत्रज्ञानात वाढ करणे म्हणजेच मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षेचे 2 प्रकार. देशात राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानात वाढ करणे. दुसरं. सर्वसमावेशक सुरक्षा म्हणजे काय? सर्वसमावेशक सुधारणेसाठी कोण काम करते? उत्तर. सर्वसमावेशक सुरक्षा म्हणजे जी सर्वांची सुरक्षा करणे म्हणजे पर्यावरण, सामाजिक सुरक्षा यासारख्या गोष्टींची सुरक्षा करतात त्यांना सर्वसमावेशक सुरक्षा म्हणतात. सर्वसमावेशक सुधारणेसाठी स्वयंसेवी संस्था काम करतात. तिसरा प्रश्न. लष्करी सुरक्षेव्यतिरिक्त आपत्तीच्या काळात कोणत्या प्रकारची सुरक्षा देशात महत्त्वाची असते? उत्तर. लष्करी सुरक्षेव्यतिरिक्त आपत्तीच्या काळात जनतेला समजा पूर आला तर बोट व लाईव्ह जॅकेट अशी सोय व काही माणसे अशी सुरक्षा मिळाली पाहिजे. पुढचं. NGO म्हणजे काय? एखाद्या NGOचे नाव लिहा. उत्तर. शासनाचा भाग नसलेल्या संघटना भारताच्या पर्यावरण, आरोग्य या क्षेत्रात कार्यरत असतात त्यांना राज्योत्तर घटक किंवा स्वयंसेवी संस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न. उपक्रम दिलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला अहवाल लिहायचा आहे. बघा पहिला उपक्रम. आपल्या परिसरातील किंवा इंटरनेटच्या माध्यमातून एखादी स्वयंसेवी संस्था NGO शोधा. ती संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते, कोणासाठी काम करते याची माहिती मिळवा व त्यासंबंधी अहवाल लेखन करा. उत्तर. अहवाल लेखन. सरकारी दवाखाने. संस्थेचे नाव सरकारी दवाखाने. कार्यस्थळ बिटको हॉस्पिटल. संस्थेचा हेतू कमी खर्चात उपचार करणे. मानवी सुरक्षेचा प्रकार सामाजिक मानवी सुरक्षा. संस्थेची कार्यपद्धती. संस्था तिथे आलेल्या रुग्णांना कमी खर्चात औषधे व उपचार करून देतात आणि त्यांना सांगतात की आजारांवर मात कशी करावी. पुढचं. संस्थेला आलेला अनुभव. संस्थेला आतापर्यंत खूप अनुभव आलेला आहे. त्यातला एक म्हणजे त्यांच्याकडून रुग्ण लवकरात लवकर ठीक होतात. संस्थेच्या कामकाजासंबंधीचे स्वतःचे मत. संस्थेचे काम खूप चांगले आहे आणि हे जनकल्याणाचे काम आहे. मला संस्थेचे हे काम खूप आवडले. माहिती मिळवण्याची साधने. इंटरनेट, मोबाईल. दुसरा अहवाल. शासनाने विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण हक्क RTS कायदा अंमलात आणला आहे. या कायद्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना कोणती सुरक्षा प्राप्त झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवा. पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा. अहवाल लेखन. 1. कायद्याचे नाव. ITS राईट टू सर्व्हिस. 2. कायदा तयार करण्याचा हेतू. गरीब मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. 16 ते 18 वर्षापर्यंत. मानव सुरक्षा प्रकार. सर्वांना शिक्षण संधी उपलब्ध होणारी व्यवस्था. 4. कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेले अधिकार. खाजगी शाळेत 25% आरक्षण. गरीब विद्यार्थ्यांना राखीव करण्यात आले. इयत्ता 8वीपर्यंत सर्वांना उत्तीर्ण केले जाते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत अल्पोपहार दिला जातो. कायद्याचे 2 परिणाम. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर झाले.
2. सर्वांसाठी 10वीपर्यंतचे शिक्षण घेणे सक्तीचे झाले. 6. स्वतःला व शाळेला कायद्यामुळे मिळालेल्या सुविधा. 1. पोषक आहार मिळाले. आर्थिक मदत मिळते. इयत्ता 8वीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तकं. कायद्याबद्दल स्वमत. RTS या कायद्यामुळे मागासवर्गीय मुलामुलींना किंवा अन्य गरीब विद्यार्थ्यांना देशात शिक्षण मिळणे सोपे झाले. त्यामुळे आपल्या देशात कोणताही मुलगा किंवा मुलगी अशिक्षित राहणार नाही. माहिती मिळवण्याची साधने, इंटरनेट, मोबाईल, अधिकाऱ्यांच्या भेटी. पुढचं कृतिकार्य याच प्रकरणावर आधारित. पुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतेही 2. मुलाखत. परिसरातील किराणा माल विक्रेता, रेशन दुकानातील विक्रेता आणि अन्न सुरक्षेबाबत मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी 10 प्रश्न तयार करा. प्रश्नावलीत धान्य, तेल, तूप इत्यादींच्या सुरक्षेबाबत प्रश्न अपेक्षित आहेत. बघा ते 10 प्रश्न. तुम्ही किती वर्षापासून किराणा दुकान चालवत आहात? 2. किराणा मालाच्या सुरक्षेशी संबंधित समस्या काय आहे? 3. धान्याच्या सुरक्षिततेची चिंता काय आहे? 4. धान्याच्या संरक्षणासाठी तुम्ही कोणते उपाय करतात? 5. तेलाचे संरक्षण कसे करावे? 6. तेलाच्या सुरक्षिततेच्या समस्या काय आहेत? तूप कसे टिकवायचे? 8. तुपाच्या सुरक्षेची काळजी काय आहे? 9. ग्राहकाने कधी सुरक्षेबाबत तक्रार केली आहे का? 10. तुम्ही सर्व सरकारी नियमांचे पालन करतात का? यासारखे 10 प्रश्न आपण किराणा दुकानदाराला विचारायचे. पुढचं गटचर्चा. परिसरातील पर्यावरण समस्या व उपाययोजना या विषयावर वर्गात गटचर्चा करा आणि समस्या व उपाययोजनेसंबंधी 5 मुद्दे लिहा. 1. वायू प्रदूषण, त्यावर आधारित उपाययोजना. इलेक्ट्रॉनिक वाहने अंमलात आणणे. 2. समस्या ध्वनी प्रदूषण. उपाययोजना ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गोष्टींवर बंदी आणणे. 3री समस्या जलप्रदूषण. उपाययोजना पाण्यात सांडपाणी सोडल्यावर बंदी आणणे. 4थी समस्या आग. आगीचा वापर कमीत कमी करावा. 5वी समस्या ओझोनचे थर नष्ट होत आहे. उपाययोजना प्रदूषण कमी केले पाहिजे. त्यानंतर पुढचं परिसरातील आरोग्य केंद्र, सरकारी हॉस्पिटल किंवा दवाखाना यापैकी एका ठिकाणी भेट द्या. शासनाच्या आरोग्य सुविधांबाबत जाणून घ्या. त्यामध्ये बालके, स्त्रिया, वृद्ध, आर्थिक दुर्बल यांच्यासाठी असणाऱ्या शासन योजनांबद्दल जाणून घ्या. त्या क्षेत्रभेटीचा अनुभव पुढे तुमच्या शब्दात लिहा. बघा त्याचं उत्तर. भारतासमोर राजकीय व सामाजिक समस्या. 1. नक्षलवाद. 2. आर्थिक बंदी. 3. वाढती लोकसंख्या. 4. वाढते नागरीकरण. उपाययोजना हम दो हमारे दो यासारख्या उपाययोजना राबवणे. देशाविषयी आदर असणे. 4. एखाद्या राजकीय व सामाजिक पुढाऱ्याशी किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिक राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या. त्यावर वर्गात चर्चा करा. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल ते लिहा. उत्तर. भारतासमोरील राजकीय व सामाजिक समस्या. 1. नक्षलवाद. 2. आर्थिक बंदी. वाढती लोकसंख्या. वाढते नागरीकरण. जातीभेद. स्त्री शिक्षण. कौटुंबिक समस्या. या समस्यांवरील उपाय. 1. हम दो हमारे दो यासारख्या उपाययोजना राबवणे. 2. देशाविषयी आदर आणि एकता नागरिकांच्या मनात रुजवणे. 3. खेड्याकडे चला यांसारख्या उपाययोजना राबवणे. 4. शासनाने सर्वांना मोफत शिक्षण द्यावे. 5. सर्व जाती धर्मांमध्ये एकतेची भावना निर्माण करावी. या पद्धतीने आपण राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय कार्य कंप्लीट केलेले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढील प्रकरणाचा व्हिडिओसुद्धा आपल्याला मिळणार आहे. संरक्षणशास्त्राची प्लेलिस्ट बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. त्यात आपल्याला सर्व प्रकरणांचा याच पद्धतीने अभ्यास करायला मिळणार आहे. थँक्यू.